नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करावं, पूजा मांडणी समाप्ती करून किंवा पूजा करणं शक्य आहे असेल तर कसं करायचं आणि नसेल तर कशी. प्रत्येकाचं घर लहान असेल, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत तर ते पूजा मांडणी व्यवस्थित ठेवू शकतील का नाही, तर पूजा मांडणी न करता सुद्धा आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो का. गुरुचरित्र म्हटलं की नियमाच्या भीतीमुळं बरेच जण इच्छा असूनही गुरुचरित्र पारायण करत नाहीत. तर हा व्हिडिओ फक्त 3 नियम आहेत की गुरुचरित्र पारायणाचे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर कोणते 3 नियमाचे पालन करून जर आपण भक्तिभावाने विश्वासाने गुरुचरित्राचे पारायण केले तर नक्कीच 7 दिवसाच्या आत या सेवेचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. एक वेळा तुम्ही नक्की एकदा करून बघा. गुरुचरित्र पारायण करताना केलं की नाही ही सेवा नंतर सोडणार नाहीत. महाराजांची जी अशी सेवा आहे ती गुरुचरित्र पारायण केलं होतं बघा, कृपा झाली. प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. सांगण्याचा अर्थ असा आहे की दत्त माऊली दत्त महाराज इतकी दयाळू आहेत, कृपाळू आहेत, मायाळू आहेत की ती भक्ताच्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण करत असतात. तुमचं कधीच वाईट करणार नाहीत. एखादा जर नियम तुम्हाला त्याचं पालन करणं शक्य होत नसेल तर त्यात महाराजांना प्रार्थना करा, महाराजांना शरण जा की त्यांच्या नियमाचं तुम्ही पालन करू शकत नाहीत. तुमचा प्रॉब्लेम महाराजांना सांगा. नक्कीच पुढच्या वेळेस तुम्हाला गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला तो प्रॉब्लेम पूर्णपणे सुटलेला असेल आणि महाराजांच्या कृपेने जो नियम तुम्ही पाळू शकले नाही त्या नियमाचे पालन करू शकत नाहीत. पुढचं गुरुचरित्र पारायण कराल इतकी दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कोणतीही गोष्ट देव कोणतीही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. या उलट आपण जी काही पारायण करत असतो, जी काही नामस्मरण करत असतो, पूजापाठ करत असतो, त्या दैवीय शक्तीमुळे आपले जे भोग असतात ते आपल्या वाट्याचे भोगाची प्रारब्ध भोगण्याची जी तीव्रता असते ती कमी होत असते. सर्वात महत्त्वाचा हा देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाही. त्यामुळे कोणत्याही सेवेविषयी स्पेशली पारायणाच्या नियमाविषयी जर तुम्हाला मनामध्ये भीती असेल तर आजच ती काढून टाका आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. दत्त माऊली ही आपली आई बंधू सखा भाऊ आहेत बघा, बहीण सर्व काही आहेत. आता मी दत्त महाराजांचे दत्त महाराज हे आपण त्यांना मोठे भाऊ मानतो, वडील मानतो, आई मानतो बघा. सेवा केल्यानंतर आपलं जे काही वाईट आहे ते वडील म्हणून सेवा करतात. समजा आई म्हणून सेवा करतात तर आई वडिलांची सेवा केल्यानंतर आई वडील तुमचं वाईट करतील का, नाही ना. त्यामुळे मला माहीत आहे स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावं का, तर माझ्याकडून एक नियम पाळणं होत नाही. तर यांनी सांगितलं आहे की तसं सांगितलं आहे, दत्त महाराज शिक्षा करतील का, तर असं काहीही नाही होणार. दत्त महाराजांना शरण जा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये आवर्जून करा. तुमच्या मागे ज्या काही समस्या, संकट, अडचणी, इडापिडा लागलेल्या आहेत त्या सर्व काही तुमच्या समस्या आहेत त्या मुळापासून संपतील आणि तुमच्या घरात तुम्हाला जसं तुमचं आयुष्य वाटतं तसं तुम्हाला जगायला भेटेल. घरामध्ये एकोपा, प्रेम नांदायला सुरुवात होईल. व्यवसाय चांगला चालावा, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, मिस्टरांची मुलांची प्रगती व्हावी, घरात कोणाला आजारपण येत असेल तर दूर व्हावं. तुमच्या सगळ्या इच्छा महाराज या सेवेने पूर्ण करतील. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे तर अंतःकरणापासून महाराजांना हाक मारणं महत्त्वाचं आहे. नाही तर बरेच जण सेवा करतात, बरेच जण पारायण करतात पण त्यांना अनुभव येत नाहीत आणि येत नाही. हा फक्त ग्रंथ मला संपवायचा आहे म्हणून फक्त बोट फिरवायचं, नजर फिरवायची आणि वाचन करायचं. काय मग 7 दिवसाचं पारायण केलं तरी काही उपयोग होत नाहीत. वर्षातून तुम्ही कितीही पारायण केलं तरी त्याचाही उपयोग होत नाही. फक्त तुम्हाला मनापासून करा. नक्कीच या सेवेचा तुम्हाला अनुभव नक्की येईल मंडळी. बघा, यंदा 2026 मध्ये 29 जुलैला बुधवारी गुरुपौर्णिमेला आलेली आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 7 दिवसाच्या पारायणाची सुरुवात आपल्याला 23 जुलै 2026 वार गुरुवार या दिवशीपासून करायची आहे. 23 जुलैला सकाळी देवपूजा करून
या सेवेची सुरुवात आपल्याला 23 जुलै 2026 पासून करायची आहे. बघा, वार गुरुवार या दिवशीपासून करायची आहे. 23 जुलैला सकाळी देवपूजा वगैरे उरकून घ्यायची आहे. देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुमचं घर जर मोठं असेल तर तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता, आणि तुमचं घर जर लहान असेल तर तुमचे मुलं लहान असतील तर पूजा मांडणी ठेवत नसतील तर तुम्ही फक्त अशा वेळेला देवघरासमोर बसून आपल्याला पारायण केलं तरी सुद्धा चालतं. बऱ्याच जणांचे बघा असं होतं की देवघर हे भिंतीवरती टांगलेले असते, तर बऱ्याच जणांच्या देवघरासमोर बसण्याची जागा नसते. तर अशा वेळेला पारायण करताना देवघरासमोर फक्त दिवा लावायचा, एक तेलाचा एक तुपाचा, अशा प्रकारे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती निरंजन तेथे लावून ठेवायचे आहे. तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे 7 दिवस बसून पारायण करू शकाल, तर त्या जागेवर एक आसन टाकायचं आहे. तिथे बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालतं. पारायण झाल्यानंतर तो जो ग्रंथ आहे तो परत आपल्याला देवघराजवळ नेऊन ठेवायचा. काही न केल्यापेक्षा काहीतरी केलं तर बरं होईल. तर सोप्यावर बसून अंथरुणावर बसून वगैरे वाचन करायचं नाही. तो ग्रंथ जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे तर फक्त वाचन करतो त्यावेळेलाच देवासमोरून उचलायचा. ती जागा आपण ज्या जागेवर पहिल्या दिवशी बसून वाचन केलेले आहेच, अगदी त्याच जागेवर 7 दिवस बसून आपल्याला पारायण करायचं आहे. जागा बदलायची नाही, 7 दिवस आसन बदलायचं नाही, 7 दिवस. आणि रोजचे जे अध्याय आहेत ते वाचन करत असताना मध्ये उठायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी वाद घालायचा नाही, कोणाशी वाचनाची वेळसुद्धा एक ठेवायची आहे. प्रयत्न करा की फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन करायचं नाही, कारण ही वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. सकाळी जितक्या लवकर होईल जितकं शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही हे पारायण करू शकता. पण घरातील काम असतात, टिफिन द्यायचा असतो, मुलांचं आवरून शाळेत पाठवायचं असतं, मग अशा वेळेला आपल्याला तसेच घरामध्ये मोठे मंडळी असतात तर त्यांच्या गोळ्या औषधांचा वेळ असतो, त्यांना खायला वगैरे द्यायचं असतं. तर अशा वेळी सकाळी शक्य करणं होत नसेल तर तुम्ही सायंकाळी 4, 4:30, 5 पर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता. गुरुचैत्र पारायण म्हटलं ग्रंथ म्हटला की त्यामध्ये 53 अध्याय येतात, आणि तुम्ही जर रेग्युलर गुरुचैत्र पारायण करत असाल तर तुम्हाला रोजचे अध्याय वाचन करण्यासाठी फक्त 2 ते 2.5 तास लागतात. शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर ते अवलंबून असतो. पहिल्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला देवपूजा झाल्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची आहे. देवघरासमोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षता, फुलं असतील तर ते टाकायचे. सुरुवातीला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं, त्यानंतर आपल्या गुरुचं स्मरण करायचं. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. पूर्ण नावाचा उल्लेख करायचा आहे, तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा आहे. जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची. माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी. समजा तुमच्याकडे कोणतीही इच्छा नाही, फक्त काही बोलायचं नाही, तर माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, मला अखंड सौभाग्य प्राप्त हो, माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा, गुरूंची कृपा प्राप्त व्हावी. आजपासून या दिवसापासून मी त्या दिवशीचा याचा वारही आपल्याला घ्यायचा आहे, उल्लेख करायचा आहे. 7 दिवसाचे गुरुचैत्र पारायण करणार आहेत महाराज. तुमची ही माझ्याकडून सेवा करून घ्यावी. जी काही सेवा आहे ती माझ्याकडून करून घ्या, ती अगदी मनापासून मी करणार आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. पारायण करत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल सुद्धा मला क्षमा करा. तुम्हाला वाटतं ते बोलायचं, आणि त्यानंतर हातातलं पाणी आहे ते तामणामध्ये सोडून द्यायचं. हा साधा सोपा आणि संकल्प करण्यापूर्वी तामणा आवर्जून आपल्याला आचमन नक्की करा. आचमन केल्याने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होत असते, आणि वाचन करत असताना मन एकाग्र होत असतं. संकल्प झाल्यानंतर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्यायाचे वाचन करायचं आहे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्यायाचे वाचन करायचं आहे. आता अशा प्रकारे चौथ्या दिवशी सुद्धा 30 ते 35 या अध्यायाचे वाचन करायचं आहे, आणि 5व्या दिवशी 36 ते 38 या अध्यायाचे वाचन करायचे आहे. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्यायाचे वाचन करायचे आहे, आणि 7व्या दिवशी 44 ते 39व्या 53व्या अध्यायाचे वाचन करायचं आहे. अशा प्रकारे आपला गुरुचैत्र ग्रंथ हा समाप्त होत असतो. समाप्ती करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आपल्याला समाप्ती करायची आहे. समाप्तीच्या शेवटच्या दिवशी आपल्याला हे अध्याय वाचून घ्यायचे आहेत. गुरुपौर्णिमा आहे, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करू शकता. जर पुरणाचा स्वयंपाक करणं शक्य नसेल तर तुम्ही साधं वरण, भात, भाजी, पोळी बनवायची आहे, एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. आणि पुरणाचा जर स्वयंपाक असेल तर पुरणाचा करा किंवा साधा स्वयंपाक करा. त्यामध्ये घेवड्याची शेंगाची भाजी आवर्जून बनवायची आहे, कारण दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना घेवड्याच्या शेंगाची भाजी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या भाजीचा जास्त मान आहे, आणि नैवेद्याला सुद्धा या भाजीचा मान आहे.
या नैवेद्य बनवायचा आहे आणि तो ग्रंथाला दाखवायचा आहे, दत्त महाराजांना दाखवायचा आहे, स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. 3 नैवेद्य वाढायचे आहेत, 3 ताट करायचे आहेत. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची, नंतर दत्त महाराजांची आरती करायची. गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळे स्वामींची आरती, त्याचबरोबर आपली कुलदेवी आणि कुलदैवत, अशा प्रकारे आपल्याला 5 आरत्या या करायच्या आहेत. आपलं गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करायची आहे. तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं तर त्यांना बोलवायचं आहे, त्यांना मानसन्मान करायचा आहे, त्यांना जेवू घालायचं आहे. बघा, आणि यथाशक्ती तुम्हाला जी काही सेवा घडेल ती दक्षिणा त्यांना द्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एखादं जोडपं भेटलं तर त्यांना जेवू घालायचं आहे. कोणाच्या घरी मृत व्यक्तीच्या येत नाही तर अशा वेळेला काय करायचं, आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्य केलेल्या वेळेला समजा एखादं जोडपं बोलावलं असतं तर उद्यापन करायला तुम्ही किती खर्च आला असता, अंदाजे 100, 50, 150, जेवढे येतील तेवढे तुम्ही ते नैवेद्याच्या बाजूला ठेवायचे. आणि त्याच दिवशी नैवेद्य वगैरे सगळं झालं की संध्याकाळी तुमच्या घराच्या आजूबाजूच्या कुठल्याही दत्त महाराजांचे मंदिर असेल, दत्त महाराजांच्या मंदिराच्या दानपेटीमध्ये हे गुप्त दान म्हणून तुम्ही पैसे आपल्याला टाकायचे आहेत आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या कृपेने आज माझं 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्यापन म्हणून मी हे पैसे जे आहे ते तुमच्या दानपेटीमध्ये अर्पण करत आहे. आणि तुमची जर या 7 दिवसामध्ये इच्छा पूर्ण झालेली असेल तर तुम्ही महाराजांना, तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर दत्त महाराजांना जी काही सेवा केली, पारायण केलं आहे त्याचा स्वीकार करा. माझ्याकडून चूक झाली असेल तर क्षमा करा आणि तुमच्या कृपेने माझी ही इच्छा पूर्ण करा. आणि अशी प्रार्थना करायची आहे. नक्कीच दत्त महाराज तुमचे जे काही काम झालेलं आहे ते राहिलेलं आहे ते पूर्ण करतील आणि तुमचे दत्त महाराजांच्या कृपेने जर तुमचं 7 दिवसात तुमची जी काही इच्छा बोललेली आहे ती जर पूर्ण झालेली आहे तर तुम्ही दत्त महाराजांचे आशीर्वाद घ्या, आभार मांडा. बघा, रोज ग्रंथाला काहीतरी गोडाचा, साखरेचा, खडीसाखरेचा नैवेद्य आहे. तुमच्याकडे एखादं फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. दररोजचे अध्ययन वाचन झाल्यानंतर नैवेद्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पाची आणि त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 7 दिवस गुरुचरित्र पारायण करत असताना 7 दिवसामध्ये अचानक जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं, मात्र गुरुचरित्र करत असताना पूर्णपणे थांबवायचं नाही. तुमचं सुतक संपल्यानंतर परत नव्याने गुरुचरित्र पारायणाला वाचनाला सुरुवात करायची आहे. मासिक पाळी आली तर, मासिक पाळीची डेट असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला शक्यतो बसूच नका आणि सुरुवातीला करूच नका. पण अचानक जर पारायणामध्ये पाळी आली असेल तर मग तुमच्या घरातील इतर मंडळीकडून ते वाचन पूर्ण करू शकता, गुरुचरित्र पारायण पूर्ण करू शकता. गुरुचरित्र पारायण काळात बेडवर बसायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. अशा प्रकारे जमिनीवर, खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून झोपायचं आहे. बऱ्याच जणांना खाली बसता येत नाही, खाली झोपता येत नाही, ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर खाली बसायचं नाही. अशा वेळेला बेडवरती गादी टाकायची आणि त्या बेडवर चटई, घोंगडी किंवा सतरंजी टाकायची आणि त्यावर तुम्ही झोपू शकता. अशा प्रकारे बऱ्याच जणांना पारायण करण्याची इच्छा आहे पण ते खाली बसू शकत नाही, तर अशा वेळेला तुम्ही अशा प्रकारे सोफा वगैरे सोडून, अंथरूण पांघरून सोडून टेबल खुर्चीवर बसून तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. ते सुद्धा केलं तरीही चालतं. त्यानंतर 7 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही, म्हणजे नॉनव्हेज हे या दिवशी वर्ज असतं. या दिवशी नॉनव्हेज वगैरे खायचं नाही किंवा या दिवसामध्ये परान्नसुद्धा खायचं नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाही. असं म्हटलं जातं की दुसऱ्यांच्या घरचं खातो तर आपले संपूर्ण पारायण केलेलं फळ हे आपल्या समोरच्या व्यक्तीला मिळतं. त्यामुळे परान्न जे आहे तर ते या दिवशी आपल्याला घ्यायचं नाही, ते वर्ज करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. बरेच जण म्हणतात की शक्यतोवर जेवणाचे काय नियम आहेत, जेवणामध्ये काय खायचं काय नाही खायचं हे अजिबात नाही. 7 दिवस उपवास धरायची गरज नाही. सात्विक जेवण जे आहे ते आपल्याला घरामध्ये बनवायचं. कांदा लसूण विरहित जे आपण खायचं आहे ते आठवड्यातील तुमचे उपवास असतील तर ते उपवाससुद्धा असतील तर ते सुद्धा तुम्ही करायचं आहे. सोमवार, गुरुवार, मंगळवार, एकादशी जे सगळे काही उपवास असतात ते गुरुचरित्र पारायण काळामध्ये आल्यानंतर तुम्ही ते करू शकता. उपवासामध्ये सर्व उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. गुरुचरित्र पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला ही गुरुचरित्र पारायणाबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.